नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लोटे आज तुम्हाला इयत्ता 10वी गणित मधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे प्रकरण आपण पाहणार आहोत. पायथागोरस हे एक ग्रीक गणितज्ञ होते आणि त्यांनी या सिद्धांताची जगापुढे मांडणी केली. त्यांनी तत्वज्ञान, भौतिक विज्ञान, खगोलशास्त्र हे विषय अभ्यासले. गुणोत्तर प्रमाण, संख्येचे अवयव व संख्या श्रेणी यांचाही अभ्यास केला. गणिताच्या व तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पायथागोरस यांचे नाव अविस्मरणीय आहे. त्यांनी आता कोणता सिद्धांत दिला त्याला ज्याला आपण पायथागोरस प्रमेय म्हणतो, तो सिद्धांत त्याने काटकोन त्रिकोणावर त्याचा प्रयोग केला. आणि जेव्हा त्यांनी या काटकोन त्रिकोणावर या सिद्धांताचा प्रयोग केला तेव्हा त्यांना काय आढळलं ते त्याने या प्रमेयाच्या रूपात मांडलं. ते प्रमेय असं आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग किंवा कर्णाच्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये नेहमी एक कोन काटकोन असतो आणि काटकोनासमोरील बाजूला कर्ण असे म्हणतात व इतर दोन बाजू ज्या आहेत काटकोन करणाऱ्या बाजू त्यापैकी एक पाया व एक उंची असते. तर तो सिद्धांत असा आहे की कर्ण ह्या बाजूचा तुम्ही जर वर्ग केलात तर तिचा वर्ग ह्या इतर ज्या दोन बाजू आहेत पाया आणि उंची यांच्या वर्गांच्या बेरजेचा असतो, बेरजे इतका असतो. आणि ते त्यांनी प्रयोगाद्वारे विविध गणित मांडणींद्वारे सिद्ध केलं आणि म्हणून त्यांनी हा सिद्धांत जगासमोर मांडला. आणि ह्या सिद्धांताचा उपयोग नंतर त्रिकोणमितीय शाखेतही केला गेला व सर्व ज्या स्थापत्यशास्त्राच्या शाखा आहेत इंजिनिअरिंगच्या त्यामध्ये ह्या पायथागोरसच्या प्रमेयाचा आणि त्रिकोणमितीचा उपयोग केला जातो. तर हे प्रमेय आपण शब्दात पाहिलं. त्याची मांडणी कशी करायची, त्रिकोण ABC आहे, जर B कोन 90 असेल तर AC हा कर्ण होईल आणि AC चा वर्ग हा इतर दोन बाजू म्हणजे AB आणि BC यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा. ठीक आहे. आता सहसा साधारण जो कोण असेल त्याचा जो शिरोबिंदू आहे कोणाजवळचा त्याच्या समोरील बाजू स्मॉल अक्षराने, लहान इंग्रजी अक्षराने संबोधायची असते. त्यामुळे कॅपिटल B समोरचा कर्ण मी स्मॉल B ने दाखवला. कॅपिटल A कोणासमोरील जी बाजू आहे पाया ती स्मॉल A ने दाखवली व कॅपिटल C समोरची जी बाजू आहे उंची ती जर मी स्मॉल C ने दाखवली तर अशा प्रकारे पायथागोरसचं प्रमेय होईल. पुन्हा बाजूंच्या रूपातच B वर्ग बरोबर A वर्ग अधिक C वर्ग. तर आता ह्या प्रमेय सिद्धता आपण नंतर पाहणार आहोत. प्रथम आपण पाहणार पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय. आता पायथागोरसचं प्रमेय म्हटलं तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही 6वी 7वी इयत्तामध्ये शिकलात की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांचे बेरजे एवढा असतो. पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय, तर 3 संख्यांचा समूह. आता त्या 3 संख्यामध्ये नेहमी तिन्ही संख्या समान नाही तर एक संख्या मोठी असली पाहिजे इतर दोघांपेक्षा. तर जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला पाहिजे पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे. तर याचा अर्थ असा होईल की त्या 3 बाजूपैकी जी मोठी बाजू आहे ती म्हणजे 3 बाजू त्या काटकोन त्रिकोणाच्या आहेत आणि त्या 3 बाजूपैकी एक बाजू जी मोठी बाजू आहे ती कर्ण असेल व इतर दोन बाजू त्या त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणाच्या ज्या पाया व उंची असतील किंवा काटकोन करणाऱ्या बाजू असतील. आणि त्यामुळे त्या 3 बाजूंच्या समूहाला म्हणायचं पायथागोरसचं त्रिकूट. ठीक आहे. आता पाहूया आपण उदाहरण. आता प्रथम मला माहित नाही की 3, 4, 5 या पायथागोरसच्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत. मग मी काय केलं, मोठ्या बाजूचा वर्ग केला 5चा. पहा इथे खाली 5चा वर्ग, तिन्ही बाजूंचा वर्ग केला. 4चा वर्ग, 3चा वर्ग
3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 बरोबर 5चा वर्ग 25 हा वर्ग याच्या बरोबर आलेला आहे. म्हणजे लहान दोन संख्यांचा वर्ग मोठ्या संख्येच्या वर्गा एवढा आलेला आहे. याचाच अर्थ 3, 4, 5 या संख्या ज्या क्रमाने इथे लिहिलेल्या आहेत त्यामध्ये 5 हा त्या त्रिकोणाचा कर्ण असणार आणि 3 आणि 4 इतर बाजू म्हणजे ह्या तिन्ही बाजू काटकोन त्रिकोणाच्या आहेत. म्हणजे ह्या तीन बाजूंच्या समूहाला मी पायथागोरस त्रिकूट म्हणणार. असं दुसरं उदाहरण आहे पहा 5, 12, 13. 5चा वर्ग मी केला, 12चा वर्ग केला, 13चा वर्ग केला. ह्या दोघांची बेरीज 169 आली की जी ह्या दोघांच्या बेरीज जी आहे 169 जी पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये बसते. म्हणून ह्या 5, 12, 13 या संख्यांचा समूह हे पायथागोरसचा त्रिकूट आहे. त्यामुळे आणखी हे जरा लक्षात ठेवायचं की या संख्या तुम्ही कोणत्याही क्रमाने लिहिल्या तरी चालतील. मग तेवढं लक्षात ठेवायचं की मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला पाहिजे. तर यावर आधारित आपण पायथागोरसचा त्रिकूट आहे. ही काही त्रिकुट आहेत पायथागोरसची, पायथागोरियन ट्रिपलेट्स 3, 4, 5, 9, 40, 41 म्हणजे ज्यामध्ये मोठ्या बाजूचा तुम्ही वर्ग केला तर पहिल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा येईल. अशी काही पायथागोरसची त्रिकुट आहेत. यावर तुम्हाला आधारित प्रश्न येतात की खाली काही त्रिकुट दिलेली आहेत. पायथागोरसचे त्रिकुट आहे का ठरवा. तिथे मी दोन उदाहरणे यातली सोडून दाखवणार आहे. पहिलं पण 3, 4, 5 पाहूया. आता आपल्याला माहितीच आहे पण पाहूया आपण सोडवायचं कसं. उदाहरण तिन्ही संख्यांचा वर्ग करायचा. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 आणि मांडणी करायची आपण की 5चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर आहे का. पाहूया आपण. 25 बरोबर 9 अधिक 16 बरोबर आहे त्या दोन्ही बाजू. म्हणजेच इथे मोठ्या लिहायचं इथे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. तर तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न जेव्हा परीक्षेला येतो त्याची मांडणी अशा प्रकारे करायची आहे. पाहूया दुसरं उदाहरण त्यातलं 4, 9, 12. यामध्ये मी वर्ग लिहिणार आहे. 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 9, 9, 81, 12चा वर्ग 144. मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा येतो का पाहायचं आहे. म्हणून मांडणी केली मी अशी. 12चा वर्ग 144, 9, 9, 81, 4चा वर्ग 16. बेरीज पाहूया आता. 144 आपली डावी बाजू आहे पण उजव्या बाजूची बेरीज बघा 6 आणि 1 7, 8 आणि 1 9 की जी बरोबर नाहीये. म्हणून मी ते तिरपी रेष मारली. तिरपी रेष सांगते की ज्या दोन संख्येच्या वर्गांची बेरीज ही मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर नाहीये. इथे मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही. वाक्य लिहायचं आणि म्हणून हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. समजा तुम्हाला त्रिकूट दिलेले असतील तर ते नक्की पायथागोरस आहे की नाही हे अशा प्रकारे ठरवायचं आहे. तर याचप्रमाणे इतर उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. पुढे आपण पाहणार आहोत काही गुणधर्म. 30, 60, 90 चा गुणधर्म म्हणजे काय. दिलेल्या काटकोन त्रिकोणाचे कोन जर 30 अंश 60 अंश 90 अंश असतील 90 अंश तर असणारच एक कोन आणि इतर जे कोन आहेत लघुकोन काटकोन त्रिकोणाचे ते 30 आणि 60 असतील तर त्यांच्या बाबतीत एक गुणधर्म आहे. ते गुणधर्म आपण शिकणार आहोत. आपण हे शिकलेलो आहोत. पुन्हा पाहूया. जर त्रिकोणाचे कोन 30, 60, 90 असे असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू ही कशी असते. ही कर्णाच्या निम्मे असते व 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या √3 पट असते. √3/2 पट असते. ठीक आहे. मग या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे 30, 60, 90 म्हणजे 30 आणि 60 हे लघुकोन आहेत. 90 काटकोन आहे त्याचा. आणि ह्यामध्ये बाजू कशा असतील. पहिलं समजा तुम्हाला काही कर्णाची लांबी जी काही दिलेली असेल तर कर्ण 30 मापासमोरील बाजू म्हणजे BC ही कर्णाच्या निम्मे म्हणजे कर्ण AC आहे त्याच्या निम्मे. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण पाहूया. या ठिकाणी उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला ही कर्ण दिला असेल 10 तर 30 मापासून बाजू किती असणार. कर्णाच्या निम्मे म्हणजे 10च्या निम्मे किती असणार 5 असणार आहे. आणि मग 60 मापासून बाजू किती असणार आहे. AB ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट म्हणजे 10च्या काय करायचे वर्गमुळात 3/2
2 पट. ठीक आहे. मग आता इथे आपण भाग दिला तर बे एके बे, बे पंची 10 होतं. म्हणजे या ठिकाणी 60 मापासमोरील बाजू जर तुम्हाला मी कर्ण जर 10 दिला असेल तर 30 मापासमोरील बाजू असेल 5 व 60 मापासमोरील बाजू असेल 5 वर्गमुळात 3. यावर आधारित तुम्हाला पुढे उदाहरणं असणार आहेत. पाहूया आपण एक उदाहरण. इथे एक त्रिकोण दिलाय STR 30-60-90 त्रिकोण आहे आणि SR ची लांबी दिलेली आहे, कर्णाची लांबी दिलेली आहे. त्यावर इतर दोन बाजू काढा. 30-60-90 प्रमेयाचा इथे उपयोग करायचा आहे. STR हा 30-60-90 त्रिकोण आहे. त्यामुळे ह्या प्रमेयानुसार 30 मापासमोरील बाजू ही काय कर्णाच्या निम्मे. प्रथम सूत्र लिहिलं मी 1/2 गुणिले कर्ण. कुठलीही किंमत काढण्यापूर्वी प्रथम सूत्र लिहायचं. तर आपण किमती घालूया. त्यामुळे TR बरोबर 1/2 गुणिले SR. बाजूचं नाव लिहिलं. आता किंमत झाला 1/2 गुणिले 20. 2 ने भाग दिला, बेधा 20, त्यामुळे TR आपल्याला आली 10 एकक. आता ST म्हणजे 60 मापासून बाजू किती? कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे ST बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले SR कर्ण वर्गमुळात 3/2 गुणिले 20. पुन्हा इथे बेध आहे 20, भाग गेला, त्यामुळे 10 वर्गमुळात 3 आलेली आहे. मगाशी आपण 20 घेतलेली म्हणून 5 आणि 5 वर्गमुळात 3 आले. 10 घेतले म्हणून मगाच्या उदाहरण इथे 20 असल्यामुळे 10 आणि 10 वर्गमुळात 3 तुम्हाला बाजू आलेल्या आहेत. आता बघूया 45-45-90 प्रमेय काय आहे. म्हणजे जर तो काटकोन त्रिकोण समद्विभुज, समद्विभुज म्हणजे काय? एक कोण काटकोन असणारच आहे आणि इतर कोण जर 45-45 समान आहेत म्हणजे दोन बाजू ज्या आहेत काटकोन करणार त्याही समान असणार आहेत, म्हणून त्याला मी समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हटलेलं आहे. तर त्यासाठी काय नियम आहे? तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ज्या समान असणार आहेत त्या बाजू कर्णाच्या 1/2 पट असतात. म्हणजेच काय? हा समद्विभुज त्रिकोण आहे, त्याचे हे दोन कोण 45-45 म्हणजे समान आहेत. त्रिकोणात 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. त्यामुळे हा 90 आणि हे जर दोन समान म्हटले तर ते 45-45 असणार आहे. आणि ते 45 अंश समान असल्यामुळे त्यांच्या समोरील ह्या दोन बाजू ज्या आहेत म्हणजे या एका प्रत्येक 45 कोणासमोरील बाजू ज्या आहेत त्या काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू दोन्ही समान असणार आहेत आणि त्यांची लांबी, त्यामुळे त्यांना समद्विभुज त्रिकोण आपण म्हणणार आहोत. आता त्यांची लांबी किती? तर कर्णाच्या AB आणि BC यांची लांबी कर्णाच्या 1/2 लक्षात ठेवा. 1/2 म्हणजे 1/2 गुणिले AC. समजा एखाद्या आकृतीमध्ये कर्ण जर किती समजा 5 असेल तर ही बाजू असणार आहे 5 जी काय लांबी असेल ती 5 असेल तर ह्या दोन बाजू काय असतील 5/2. आलं ना लक्षात तुमच्या? 5/2 म्हणजे ही सुद्धा बाजू 5/2 असेल आणि ही सुद्धा बाजू असेल 5/2. जी काय किंमत कर्णाची तुम्हाला लांबी दिलेली असेल त्याला तुम्ही 1/2 ने गुणायचं आहे आणि तुम्हाला बाजू मिळते. आता त्यावर आपण आधा उदाहरण बघूया. AB आणि BC तुम्हाला काढायचे आहेत. समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. कर्ण दिलेले 11/2. आता ह्या प्रमेयानुसार 45 कोणासमोर बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण म्हणजे कर्णाच्या 1/2 पट. त्यामुळे आपण AB आणि BC दोघांची किंमत काढूया. 1/2 गुणिले कर्ण AC आहे. तर 11/2 किंमत घातली मी. 2 गेले, उत्तर आले 11 एकक. म्हणजे AB आणि BC समान बाजू ज्या आहेत ते 11 एकक आहेत. ठीक आहे. आता आपण उदाहरण पाहूया. पुस्तकातील तुमच्या संग्रहातील हे उदाहरण आहे. एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर, रुंदी 12 सेंटीमीटर दिलेली आहे. तर कर्णाची लांबी काढा. तर आपल्याला ह्या दोन्ही सूत्रांचा म्हणजे ते आपण 30-60-90 आणि 45-45-90 जे पाहिलं त्यांच्यापैकी ज्याचा उपयोग इथे जे लागू पडेल त्याचा उपयोग करायचा आहे. आता आयत आहे म्हटल्यावर इथे 30-60-90 असणार आहे. बरोबर ना? 45-45 लागू पडणार नाही. PQRS हा तुम्हाला आयत दिलेला आहे. त्यामध्ये PR हा त्याचा कर्ण आहे. ठीक आहे. आणि याच्या लांबी दिलेल्या आहेत. आयताच्या लांबी आणि रुंदी. लांबी किती दिलेली आहे? 35 सेंटीमीटर दिलेली आहे. आपण लिहूया इथे 35 सेंटीमीटर. आणि रुंदी दिलेली आहे 12 सेंटीमीटर. म्हणजे PS जी आहे ती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. तर आपल्याला कर्ण विचारला त्यामुळे आपण हा एक त्रिकोण, इथे दोन काटकोन त्रिकोण तयार होतो बघा. आयतामध्ये जेव्हा मी हा PR हा कर्ण काढला आयताचा
तो ह्या काटकोन त्रिकोणाचा, हा तुम्ही पाहाल PSR ह्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे, तसंच PQR चाही कर्ण आहे. आणि त्यामुळे कोन एस 90 आहे. त्यामुळे इथे आणि आपल्याला ह्या दोन लांबी दिलेल्या आहेत, एसआर आणि PS, बरोबर ना. मग आपण पायथागोरसचं प्रमेय इथे वापरू शकतो, बरोबर ना. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. पायथागोरसचं प्रमेय वापरलं आपल्याला काय मिळेल? PR वर्ग बरोबर SR वर्ग अधिक PS वर्ग. किमती घालूया आपण, 12चा वर्ग अधिक 35चा वर्ग. जिथे 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 लागू पडतं तिथे लावायचं. जिथे नाही पडत त्या ठिकाणी ते पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे. 144 अधिक 1225 या दोघांची बेरीज आहे 1369 आणि PR बरोबर 1369चं वर्गमूळ 37 आपल्याला आलेले आहे कर्णाची लांबी. आयताचा कर्ण PR बरोबर 37 सेंटीमीटर. अजून एक उदाहरण आपण पाहूया. इथे 16 वर्गमुळात 2 कर्ण दिले. आपल्याला आकृती बघितल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी काय दिलंय? चौरस दिलेलं आहे ABCD आणि त्याची कर्ण दिलेला आहे 16 वर्गमुळात 2. मग या ठिकाणी मी कर्णाची लांबी दिली. आकृती बघूनच आपल्याला लक्षात येतं. मग शाळेत होता इथे चौरस आहे. चौरसामध्ये जेव्हा मी हा कर्ण काढला तेव्हा हा तुम्ही त्रिकोण बघा, त्रिकोण ABC. समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे की नाही? कारण चौरसाच्या चारही बाजू समान असतात. त्यातली आपल्याला ह्या दोन बाजू समान आणि हा कर्ण, इथे आपण 45, 45, 90 प्रमेय वापरू शकतो. त्यामुळे त्रिकोण चौरस ABCD मध्ये त्रिकोण ABC हा एक घेतला मी, कोन B 90 होतो आणि ते 45, 45, 90 त्रिकोण आहे हा. त्यामुळे त्या प्रमेयानुसार 45 कोणासमोरील बाजू बरोबर काय सांगितलं आपण? कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट आणि त्यामुळे 1/वर्गमुळात 2 AB बरोबर BC बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले AC, बरोबर ना कर्ण. आता आपण किंमत घालूया. 1/वर्गमुळात 2 गुणिले इथे कर्ण आपला 16 वर्गमुळात 2 आहे. आता वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 ला भाग लागला, उरला किती? 16. त्यामुळे AB आणि AC यांची किंमत किती आलेली आहे? 16 आलेली आहे. म्हणून AB बरोबर BC बरोबर 16 एकक. आता आपण पाहणार आहोत, आपण आता पायथागोरसचं प्रमेय पाहिलं, 30, 60, 90 पाहिलं. तर आपण समरूपता आणि काटकोन त्रिकोण, मागील प्रकरणात तुम्ही समरूपता म्हणजे शिकलेले आहात. तर समरूपतेचा काटकोन त्रिकोणाशी काय संबंध आहे? तर काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे, कर्णावर हा जो लंब आहे, त्यामुळे जे दोन त्रिकोण तयार झाले ते मूळ त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. हे समरूपता व काटकोन त्रिकोणाचं प्रमेय आहे. काय प्रमेय आहे ते आपण पाहणार आहोत. इथे पक्ष प्रमेय लिहिताना पक्ष साध्य लिहायचं, मग सिद्धता लिहायची असते. पक्ष आहे की पक्षामध्ये दिलेले घटक आपल्याला काय दिलेलं आहे की हा एक काटकोन त्रिकोण आहे. BD हा लंब टाकलेला आहे, दिलेलाच आहे कर्णावर टाकलेला शिरोलंब. आणि ADC हे एकमेव, D हा A आणि C यांच्या दरम्यान आहे. दरम्यान आहे फक्त. आपल्याला दाखवायचं आहे की ह्या लंबामुळे तयार झालेले त्रिकोण जे आहे तो ADB हा पूर्ण ABC शी समरूप आहे. तसेच BDC हा पूर्ण ABC शी समरूप आहे आणि मग ते स्वतः सुद्धा समरूप आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. तर पाहूया आपण त्याची सिद्धता. पुन्हा तीच आकृती. प्रथम मी काय केलेलं आहे बघा, हा ADB जो छोटा त्रिकोण तुम्हाला दिसतोय, हा जो ADB आहे, हा ADB त्रिकोण आपण पूर्ण मोठ्या त्रिकोणाशी समरूप आहे दाखवूया. पूर्ण मोठा म्हणजे ABC. तर काय, कोन DAB कोन हा जो आहे वरचा, तो दोन्ही त्रिकोणांकरता झाला. आपल्या मोठ्या त्रिकोणाचा पण आहे आणि या छोट्या त्रिकोणाचाही आहे, म्हणून लिहिलंय सामायिक कोन, बरोबर. कोन DAB आणि मोठ्याचा कोन BAC. मग कोन ADB म्हणजे कुठला? हा जो 90 अंश आहे तो, आणि मोठ्या त्रिकोणाचा हा 90 अंश आहे, बरोबर. हे दोन्ही समान, कारण 90 अंश आहे. त्यावरूनच दोनच गोष्टीवरून हे दोन त्रिकोण समरूप झाले कोको कसोटीनुसार, बरोबर ना. म्हणजे त्रिकोण ADB छोटा आणि मोठा त्रिकोण ABC समरूप झाले. जसा छोटा या मोठ्याशी झाला त्याचप्रमाणे इकडचा जो छोटा आहे BDC तो सुद्धा मोठ्याशी समरूप होणार, बरोबर ना. BDC सुद्धा त्रिकोण ABC शी समरूप आहे, तो सुद्धा तसाच सिद्ध करायचा कोको कसोटीनुसार. आता जर हे ADB आणि BDC ABC शी समरूप आहेत, याचा अर्थ ते स्वतःही समरूप आहेत. ADB व BDC 1 आणि 2 वरून, आणि हे स्वतःशी समरूप झाले दोघं,
आणि ABCC पण आहेत, त्यामुळे आपण तिन्ही जोडायचे आहेत. तिन्ही जोडल्यावर येणार ADB, त्रिकोण ADB, समरूप त्रिकोण BDC, समरूप त्रिकोण ABC. तर आज आपण काटकोन त्रिकोणावर आधारित पायथागोरसचं प्रमेय आणि समरूपतेशी त्याचा संबंध कसा जोडला जातो हे आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपण यावर आधारित आणखी काही उदाहरणं पाहूया. सराव संच 2.1 मधील हे उदाहरण आहे. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला चौरस दिलेला आहे. आपण गृहीत धरूया की ABCD हा चौरस आहे आणि AC हा त्याचा कर्ण आहे. तुम्हाला माहीतच आहे चौरसाच्या चारी बाजू समान लांबीच्या असतात. त्यामुळे इथे हा जो त्रिकोण तयार होत आहे, त्रिकोण ABC, ABCD ह्या चौरसामध्ये ABC हा जो त्रिकोण आहे त्याचा कोन B 90 आहे आणि AB व BC ह्या समान बाजू असणार आहेत. कारण का चौरसाच्या चारी बाजू समान, त्यामुळे ही बाजू आणि ही बाजू समान आहे ना. आणि AC हा तुम्हाला दिलेला आहे कर्ण, जो 10 सेंटीमीटर आहे. मग आता बाजू समान म्हटल्यानंतर हा चौरस 45 45 90 त्रिकोण झाला. सॉरी, हा त्रिकोण 45 45 90 त्रिकोण होणार, बरोबर ना. कारण हा 90 आणि ह्या दोन बाजू समान, त्यामुळे समान बाजूसमोरील कोनसुद्धा समान लांबीचे, कोनसुद्धा समान मापाचे असतात. त्यामुळे कोन A व कोन C हे 45 मापाचे असणार आहे आणि त्यामुळे त्रिकोण ABC हा 45 45 90 असा त्रिकोण आहे. तर आता आपण 45 45 90 प्रमेय पाहिलं. त्या प्रमेयानुसार काय आहे की ज्या 45 कोणासमोरील बाजू ज्या आहेत, ज्या समान बाजू आहेत, त्या कर्णाच्या 1/2 पट असतात. 1/2 पट म्हणजे 1/2 गुणिले हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजेच कर्ण. त्यामुळे 1/2 गुणिले इथे कर्ण आहे AC, त्यामुळे 1/2 गुणिले काय येणार आहे कर्ण 10. आता त्याचं उत्तर आलेलं आहे 5√2. आता हे उत्तर कसं आलं मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी. पहा, तर इथे छेदस्थानी 1/2 आहे ना, छेदस्थानी 1√2 आहे. त्यामुळे 10ने गुणल्यावर येणार 10√2. 10 ही पूर्ण संख्या आहे, √2 अपरिमेय संख्या आहे. तर √2ने आपल्याला भागता येत नाही. मग तुम्ही 9वीला बघा आपण शिकलो वास्तव संख्यामध्ये परिमेयकरण करायचं छेदाचं. म्हणजेच अपरिमेय संख्येला परिमेय करण्यासाठी दोन्ही छेदाला √2ने गुणायचं. जी संख्या आहे तिने गुणायचं. आता अपूर्णांक असल्यामुळे छेदालाच फक्त गुणता येत नाही, अंशालाही गुणलं पाहिजे. त्यामुळे √2 गुणिले भागिले √2ने गुणलं मी. त्यामुळे इथे अंशस्थानी येणार आहे 10√2 आणि छेदस्थानी √2चा वर्ग म्हणजे 2. आता मग ह्या 2ने आता पूर्ण संख्या झाली, 10ला भाग द्या. उत्तर किती आलं बघा, 2×5 = 10, 5√2 आणि म्हणून हे उत्तर 5√2 आलेलं आहे. त्यामुळे बाजू AB आणि BC ज्या समान आहेत त्या किती आहेत 5√2 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला परिमिती विचारले. आता परिमिती म्हणजे काय, इथे बघा बाजूला मी सोडवलं आहे बघा. परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती काय असेल, 4 बाजू आहेत ना, समान बाजू. त्यामुळे 4 गुणिले बाजू, त्यामुळे 4 गुणिले 5√2. बाजू आपण 5√2 काढलेली आहे. त्यामुळे उत्तर आलेलं आहे 4×5 = 20√2. आणि त्यामुळे हे उदाहरण काय येणार आहे, या उत्तर पुन्हा मी चौकोनात लिहिलेलं आहे. बाजूची लांबी 5√2 सेंटीमीटर व परिमिती 20√2 सेंटीमीटर आहे. पाहूया पुढचं उदाहरण. खालील आकृतीमध्ये त्रिकोण PRS म्हणजे PSR दिलेला आहे आणि दिलेल्या माहितीवरून RP व PS काढा. तर माहिती आपल्याला ह्या आकृतीमध्ये एवढी दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे बघा, आकृती पाहूनच दिलेल्या माहितीवरून. आकृतीमध्ये आपल्याला दिलेला आहे त्रिकोण PSR, बरोबर ना. आपण इथे लिहूया दिलेले घटक. दिलेले घटक काय काय दिलेले आपल्याला, त्रिकोण PSR मध्ये कोन S आहे 90°, बरोबर. कोन S आहे 90°. त्यानंतर कोन P दिलेला आहे आपल्याला 30°.
बरोबर. आणि कोन पी 30 अंश आहे म्हणून कोन आर काय असणार आहे, कोन आर 90 आणि 30 दोन आहेत 180 असते बेरीज. आणि तुम्हाला माहिती आहेत काटकोन त्रिकोण असल्यावर इतर दोन कोटी कोण असतात, त्यामुळे कोन आर असणार आहे 60 अंश. आलं तुमच्या लक्षात. आणि आपल्याला ह्या बाजू आपल्याला त्यातली आपलं एस आर बाजू दिलेली आहे, बाजू एस आर आपल्याला दिलेली आहे. एस आर किती आहे 6 एकक ही आपल्याला दिलेली आहे. आधी पहिल्याला आपल्याला हे समजलेलं आहे की हा कोन 60 आला आहे, म्हणजेच त्रिकोण पी एस आर काय आहे, म्हणून त्रिकोण पी एस आर हा 30 60 90 त्रिकोण आहे. 30 60 90 त्रिकोण म्हणजे 30 60 90 मापाचे सर्व कोण आहेत, त्यामुळे 30 60 90 त्रिकोण आहे. आणि त्यामुळे 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार आपण बाजू काढणार आहोत. आपल्याला दिलेली बाजू 6 आहे म्हणून 30 60 90 30 60 90 प्रमेयानुसार काय करणार आपण. 30 60 90 प्रमेयानुसार 30 60 90 प्रमेय काय आहे की 30 मापासमोर बाजू जी आहे, 30 मापासमोर बाजू आपल्याला दिलेली आहे, ही काय असते कर्णाच्या निम्मे असते, बरोबर ना. त्यामुळे एस आर बरोबर मी प्रथम लिहिते इथे एस आर बरोबर 1/2 गुणिले कर्ण. हा जो कर्ण आहे ना काटकोन त्रिकोण आहे 30 60 90 आणि 1/2 गुणिले कर्ण आपल्याला एस आर दिलेली आहे आता 6 आणि 1/2 गुणिले कर्ण किती आहे पी आर आहे. आता आपल्याला 1/2ची बाजू बदलूया आपण, म्हणजे भागिले 2चा गुणिले 2 होणार म्हणून पी आर बरोबर गुणिले 2 झाल्यावर 6 गुणिले 2 बरोबर 12. म्हणजे आपल्याला काय मिळालं इथे, म्हणून पी आर आपल्याला मिळालेला आहे 12 एकक, म्हणजे एक आपल्याला बाजू मिळाली. आता दुसरी पी एस काढायची आहे. मग पी एस काय येणार, पी एस ही आता हा 30 आहे ना, हा 60 आहे, मग 60 कोणासमोरील बाजू एस पी बरोबर पुन्हा त्याच प्रमेयानुसार 30 60 90 प्रमेयानुसार आपण लिहूया ते तसेच. एस पी बरोबर काय 60 मापासून बाजू ही काय कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, बरोबर ना. त्यामुळे वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, कर्ण म्हणजे पी आर या ठिकाणी कर्ण आहे, त्यामुळे √3/2 गुणिले पी आर तर आपल्याला आलेलं आहे. पी आर किती आपण काढलं 12 आपण काढलेलं आहे, त्यामुळे बे के बे बेसक 12 आपल्याला उत्तर काय आलेलं आहे 6 वर्गमुळात 3 एकक. कळलं तुम्हाला. म्हणजे आपल्याला ह्या दिलेल्या माहितीवरून आपण दोन बाजू काढलेल्या आहेत. काय बाजू आपल्याला आलेल्या आहेत पी आर म्हणजे इथे आर पी म्हटलेलं आहे, आर पी बरोबर 12 एकक आणि दुसरी कोणती आपण काढलेली आहे पी एस म्हणजे एस पी म्हणजेच पी एस बरोबर 6 वर्गमुळात 3 एकक. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजू दिलेल्या आकृतीवरून काढलेल्या आहेत. आणखी एक उदाहरण पाहूया. इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी यांच्या किमती काढायच्या आहेत आणि त्यासाठी खालील कृती पूर्ण करा. हा कृतीयुक्त प्रश्न आहे. काय दिलेलं आहे पाहूया तुम्हाला. इथे ए बी आणि बी सी समान म्हटलं आहे, कशावरून दिलेल्या माहितीवरून म्हणजे पक्ष, बरोबर ना, किंवा दिलेली माहिती असं आपण लिहू शकतो. म्हणजे ह्या दोन बाजू समान आहेत म्हणजे हा त्रिकोण कसा आहे काटकोन त्रिकोण असला तर दोन बाजू समान म्हणजे बाजूंसमोरील कोण समान असतात म्हणजे 45 45 90 मापाचे झाले, बरोबर ना. त्यामुळे कोण बी ए सी काय असणार आहे 45 अंश असणार आहे तो, आणि बी सी ए हा जो आहे तो सुद्धा म्हणजे हा जो कोण आहे हा इकडचा हा कोण 45 अंश असणार आहे आणि हा जो कोण सी आहे तो सुद्धा 45 अंशाचा असणार आहे. आता ही आपण माहिती भरूया. काय दिलेलं बघा, ए बी आणि बी सी समान असणार आहेत किती किती 45 45 90 प्रमेय काय आहे. जेव्हा 45 45 90 प्रमेयमध्ये आपल्याला तुम्हाला कर्ण दिला असेल तर ज्या समान बाजू आहेत ते 1/2 गुणिले कर्ण असतात. त्यामुळे 1/2 गुणिले कर्ण, मग 1/2 लिहिलं गुणिले कर्ण इथे वर्गमुळात 8 आहे 1/2. आता कर्ण 8 जो आहे वर्गमुळात 8चं वर्गमूळ पडत नाही, परंतु 8चे आपण असे अवयव पाडायचे आहेत की त्यामध्ये एकाचं अवयव पडेल
वर्गमूळ पडेल, सॉरी 4चा वर्गमूळ इथे 2 येतं, त्यामुळे 2 वर्गमुळात 2 पहा या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग त्यामध्ये वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 भाग लागला. मग उरलं काय बघा, उरलं इथे 1 गुणिले 2. त्यामुळे उत्तर तुमचं काय आलेलं आहे, 2 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपल्याला जी बाजू विचारली आपण AB आणि BC आपल्याला बाजू विचारल्या आहेत ना, मग त्यांची लांबी किती आलेली आहे. कृती पूर्ण करामध्ये बाकी काही लिहायचं नाही, तेवढंच फक्त ज्या गाळलेल्या जागा तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत त्या लिहायच्या आहेत. पण इथे आपण AB आणि BC च्या लांबी आपण किती आहे आकृतीमध्ये ती आपण काढलेली आहे. ही पण 2 आणि ही पण 2. तर अशा प्रकारे आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGN व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.